नमस्ते सर. नमस्कार, मी प्रीती भार्गव आहे. मी पुण्यावरून आले. माझे मिस्टर विवेक भार्गवनी मला इथं पाठवलं. हां. आणि पहिल्या दिवशी मी आलेले तेव्हा थोडंसं हेजिटेशन होतं. पण आता खूपच छान वाटतंय. 5 दिवसांनी असं वाटतंय, की मी जशी कॉलेजमध्ये जात होते, तशी लहान कॉलेज गोईंग मुलगी वाटते आहे. आणि असं जीवनात उत्साह आहे आणि खूप गोष्टी करायची इच्छा झाली आहे. पण जेव्हा मी आलेले तेव्हा मला खूपच डाऊन वाटत होतं. कसं होणार? काय होणार? कसं करायचं? काय करायचं जीवनात? इथं आई एकटी कशी सांभाळणार? नवऱ्याचं कसं बघायचं? असं सारखे डोक्यात सारखे प्रश्न आणि विचार येत होते. पण एक-एक दिवस जसा-जसा गेला आमचा, एक-एक दिवसाचे जे शेड्यूल होतं ते आम्ही सिन्सिअरली फॉलो केलं. आणि इतकं मन प्रसन्न झालंय, की आज मला असं वाटत नाही, की मी तीच प्रीती आहे. हां, आज एक मी नवीन प्रीती आहे आणि मला खूप आनंद वाटतोय आणि सचिन सर आणि संपदा मॅम आणि सगळीजणच मला पूर्ण टीम दिघा, सीमा, नंतर विकास, नंतर सूरज सगळेजणांनी इतकी छान मुलं ह्यांची टीम आहे आणि शिवाय ते आर्यन रिसोर्टचे जे डॉक्टर आहेत रवी महाजन, त्यांचं तर मी ऐकून थक्कच पडले, की त्यांनी किती छान विचार केलेत, की त्यांनी देशासाठी काम करत आहेत आणि ते सगळे आजूबाजूच्या लोकांसाठी काम करतायत आणि एक जागृतीच त्यांनी क्रिएट केली आहे सगळ्यांसाठी. तर हे मला खूपच छान वाटलं. रिसॉर्टमध्ये पण खूप छान सोय आहे, टेंटमध्ये पण खूप चांगल्या गोष्टी आहेत. सकाळी खूप छान वातावरण आहे, फिरायला इतकं छान वाटतं. बदकांचे आवाज, त्यांचे जेव्हा ते फिरत असतात तर त्यांचं तालाब में. हां? तालाब में. हां, हां, हां. हां, तालामध्ये त्यांचा कळकळाट इतका छान वाटतो आणि इतके सारे पक्ष्यांचा आवाज, झाडं, नंतर फुलं, अशी फुलं बोलतायत अशी वाटतात आणि एवढ्या ह्याच्या जळगावसारख्या ठिकाणी त्यांनी एवढं छान रिसॉर्ट बांधलंय. मी विचार म्हणजे हे का इंटरनॅशनल लेव्हलला पण हे करू शकतं म्हणजे क्रॉस करू शकतं. इतकं छान रिसॉर्ट बांधलंय. मला असं वाटलं नव्हतं, की मला असं वाटत होतं जळगावमध्ये काय असेल, छोटं-छोटं असं काहीतरी असेल. पण इतकं छान टेंट आहे, की इव्हन 5 स्टार हॉटेल टाइपच तुमची अरेंजमेंट आहे. पण तरी पण आम्ही त्या 5 स्टार हॉटेलचा लाभ घेतला नाही. आम्हाला जे सांगितलं गेलं, ते आम्ही नियमितपणे आणि व्यवस्थित पाळलं. म्हणजे कटी स्नान असू दे या जलनेती. हां? जलनेती. जलनेती असू दे, शंखप्रक्षालन. नाहीतर प्रक्षालन शंखप्रक्षालनच्या दिवशी तर मला असं वाटत होतं, की मी करूच शकणार नाही. पण मला पुष्पा दीदी, हे सचिनजी आणि म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान आहे सचिन, पण त्यांनी इतकी कीर्ती मिळवली आहे, की त्यांना जीच म्हणावंसं असं वाटतं, आचार्य जीच म्हणावंसं वाटतं. तर ते खूप मला म्हणजे त्यांच्यामधला त्या दोघांचाच म्हणजे संपदा आणि सचिनचा जे त्यांचं सगळं छान फॅमिली आणि एक प्रेमळ वातावरण, खरंच तो गायत्री परिवार आहे आणि आम्हाला पण त्याच्याशी म्हणजे जोडून घ्यायचं आहे. आपको शरीर में कैसा लग रहा है 5 दिन के मराठी में बोलिए. हां, मला इतकं असं छान वाटतंय ना, की मी फर्ग्युसनमध्ये शिकले पुण्यात आणि दिल्लीमध्ये कॉलेजमध्ये होते. तर आता मला असं वाटतं मी परत अभी स्कूल चले असं वाटतंय आणि खूप छान कॉन्फिडेंस बढ़ा, हां, आत्मविश्वास बढ़ा. आत्मविश्वास वाढला, कॉन्फिडन्स वाढला आणि सगळी लोकं इतकी चांगली भेटली, की एकेकाकडून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे कोणीही माणूस असा नाहीये, की आपण त्याला बाजूला करू शकतो. एक-एक माणसाकडे इतके गुण आहेत आणि इतक्या गोष्टी ते करतायत जीवनात, की ते बघून असं वाटतं, की आपण पण काहीतरी करावं आणि म्हणजे ती करण्याची इच्छा पण झाली आहे. म्हणजे सचिन सरांना बघून, सचिन आचार्यांना बघून आणि आपल्या रवी सरांना बघून खूपच आनंद वाटला, की हे लोकं किती लेव्हलवरती छान काम करतायत. जैसे आपको जब आए थे तो एक डे टू डे लाइफ में आप थोड़ा सा नेगेटिव हो गए थे हां, डेली रूटीन से. हां, तो डेली रूटीन से जैसे नेगेटिव जैसे हो गए थे और उसके बाद जो एक घर के अंदर ही बन गए थे इतना हां, पढ़े लिखे होने के बावजूद भी. हां. अब आपको इस शिविर के बाद में कैसा उसका चेंजेस फील हुआ कि अब कैसे क्या करते हैं डे टू डे लाइफ का आदमी का स्ट्रेस होता है ना, वो हां. कैसे रिलीज हुआ बताइए हां, स्टार्टिंग में. म्हणजे आता मला काही मानसिक तणाव नाहीये आता आणि मला असं घरात बसून वाटायचं, की मी कसं करीन, काय करीन, लोकांशी मला बोलता येईल का नाही? या मी बँकेची कामं करू शकीन का नाही? आता वाटतं, की सगळ्या गोष्टी माझ्याने जमतील.
म्हणजे तो एक आत्मविश्वास झालेला आहे. म्हणजे जे डिप्रेशनचं स्टेट होतं, या डिप्रेशन नाही, पण एक नेगेटिव्हिटी अशी वाटायची की Frustration जैसा. फ्रस्ट्रेशन, की मला काहीच जमत नाही, मला काहीच होत नाही, मी कसं करणार, काय करणार. पण आता असं वाटत नाही. आता वाटतं की मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित, आणि हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ना, आचार्य जी आहेत, नंतर रवी महाजन जी आहेत, नंतर माझ्याबरोबर सुजाता आलेली आहे, विनीता आहे, नंतर पुष्पा दीदी आहे, नंतर विशेष श्रीवास्तव आहेत, नंतर ती दादी आहे, ती 70 वर्षाची आहे, पण ती सकाळपासून रात्रीपर्यंत खूप काम करत असते. तर अशी सगळी लोक, छान लोक भेटल्यानंतर आम्हाला खूपच आनंद वाटला. तर तुम्ही सगळेजण प्लीज म्हणजे हा कोर्स करा आणि तुमच्या जीवनात बदला.